घेते हातात। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर हा आहे या मंथचा दुसरा ब्लॉग आणि माझी कन्सिस्टन्सी पहिल्या 2 दिवसाची तर मला खूप जास्त आवडलेली आहे। सो आता उठले मी, आज संडे आहे आणि 12 वाजता उठले। डोंट माइंड, कारण मी संडेला पूर्ण झोप माझी पूर्ण करते आणि आता असं पण मला या मंथपासून कन्सिस्टन्सी मेंटेन करायची, त्यामुळे मला झोप माझी खूप सॅक्रिफाईस करणे। सो मी आज संडेमुळे पूर्ण झोप माझी घेतलेली आहे 12 वाजेपर्यंत आणि आता मला 2 व्हिडिओ शूट करायचे आहेत ब्रँडचे। त्यानंतर मला आज भेटायला येणार आहे माझी एक फ्रेंड, तिला भेटायला जायचं आहे आणि नंतर आज आता स्वयंपाक पण करावा लागेल। सो हेअर वॉश पण करायचं आहे, हेअर ऑइल लावलेलं काल। आता रात्री मी काल खिचडी बनवलेली ती उरलेली आहे। सो पहिले तर त्याला फ्राय करून ती खाणार, नंतर चहा खाणार, नंतर चहा पिणार आणि नंतर मग मी बाकीचे काम करणार। आणि आता उद्यापासून मी चहा पण बंद करणार आहे, त्यामुळे आज लास्ट पिऊन घेते। इग्नोर करा। सो चला ब्रश वगैरे करते, पटकन फ्रेश होते आणि मग आपण नाश्ता करू। सो मी हा डीमार्ट मधून लाकडाचा ब्रश आणला होता, तो सध्या वापरते। काय माहिती नाही काही फरक पडेल ना पडेल, आणि आजपासून दंतकांती वापरते। नमस्कार मंडळ, लास्ट आहे आज, याच्यानंतर मी खाणार नाही। कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते सुरुवात। सारी असं तिच्या लुक फायर। त्याच्यामध्ये तर माझं दुपारचं जेवणच होणार आहे, एवढं जास्त आहे। अचानकच पावसाचं काहीच नसताना कसला पाऊस चालू झालाय बघा। एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर। सो गाईज, झालं माझं आवरून वगैरे, आवरून नाही झालं, नाश्ता वगैरे झाला। आता मी अगोदर रूम झाडून घेते। तसं मी रात्रीच क्लिनिंग वगैरे सर्व केली होती, हे पोछा पण मारून घेतला होता, पण थोडासा कचरा झाडून तर दररोज काढलंच पाहिजे ना। सो मग आता झाडून काढून घेते आणि नंतर मग मी आंघोळ वगैरे करते। हेअर वॉश करायचे यार, खूप वेळ लागतो आणि एवढं पचपच ऑइल लावले ना, तर हे ऑइल काढणं माझ्यासाठी टेन्शन आहे। आणि उद्या मी एक व्हिडिओ टाकणार आहे जे की माझ्या हेअर केअरबद्दल आणि हेअर ऑइल आणि एक दुसरा एक प्रोडक्ट आहे ज्याने मला खरंच प्रमोशन म्हणून नाही तर मला सिरियसली त्याने खूप जास्त फायदा झालेला आहे। माझ्या इकडं ना टक्कल पडत होतं, ते पूर्ण कव्हर झालेलं आहे। सो तो व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि चला आता मी पटकन झाडून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते। गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक। कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स किचन फायर। तर झाली माझी आंघोळ वगैरे, मस्त फ्रेश झाले आणि माझ्याकडे येणार आहे अक्षता, वैजापूरची अक्षता, तुम्हाला माहित असेल, ती पण मी व्लॉग बनवते। तर मी तिला घरीच यायला सांगितले, कारण बाहेर खूप पाऊस येतोय। सो म्हणलं घरीच ये, तर येईल ती थोड्या वेळात। आता मला बेडशीट वगैरे अंथरून घ्यायचे, तर मी पूर्ण रेडी करते रूम वगैरे मस्त। आणि मी किचनमध्ये जी लाइटिंग लावली होती त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं मी डेकोरेशनमध्ये चेंज केलंय, सो तुम्हाला ते दाखवते। आणि आता चला अगोदर रूमचा अगोदर सगळं सेटअप करून घेऊ, चलो। रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल। स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिंपल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम। डंबू डंबू पिझ्झा हर स्वॅग, फ्यूल लोड्स मध्ये दिसतो जगाचा मान। डंबू डंबू लाईफची क्वीन, ऋतुजा म्हणजे कोणते सीन। सकाळी उठते पी चहा घेते हातात,
नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मनत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुरी, तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, इट्स हार्ड आहे. सो गाईज, झालं माझं सर्व आवरून, सर्व काही काम झालेलं आहे आणि खूप भारी वाटतंय, फ्रेश वाटतंय. आता मी बसले अक्षताची वाट बघत, येईल ती थोड्या वेळात आणि आता बघू काय होतं. मी केस पण विंचरून घेतले, मस्त दिसत आहेत आज. ओके. आणि काल मला भरपूर कमेंट आल्या की व्हिडिओ कसं शूट करते, त्याच्यावर लॉंग व्लॉग बनव म्हणून. आणि खरंच मी लवकरच तुम्हाला या आठवड्यामध्येच मी तो व्हिडिओ शूट करेल. मी व्लॉग कसं शूट करते त्याचा पूर्ण फुल व्लॉग आणि एडिट, त्यानंतर मग एडिटिंगचा पण टाकेल. आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ टाकते तुम्हाला. मी ना किचनचं डेकोरेशन केलेलं दाखवते. चला, हे बघा, हे नवीन डेकोरेशन केलं आहे. अगोदरची लाईटिंग होती ते तेवढंच आहे आणि बाकीचे ते मध्ये वेल ॲड केलं, तिथं थोडंसं लावायचं राहिलं आहे, पण वेल कमी पडली, मग गॅलरीतली काढावं लागेल. तर हे असं मस्त डेकोरेशन केलं आहे. भांडे घासायचे बाकी आहेत, इग्नोर करा. आणि बघू आता खायचं प्यायचं काय करायचं ते तिनं आल्यावर. आणि ह्याला लावण्यासाठी मी जुगाड कसा केलाय बघा, जे आपलं हे आहे ना रेग्युलेटरला अडकवलंय आणि तसं ठेवलंय. किती सुंदर दिसतंय पण. आणि लाईट आली बघा, आता लाईट आल्यावर कसं दिसतंय हे नक्की कमेंट करून सांगा. की जास्त ओव्हर वाटते ते पण सांगा. तुमचे सजेशन्स पण मॅटर करतात बरं का. तर हे असं सर्व वॉच मी इथंच लावली आहे, कारण जेव्हा मी सकाळी टिफिन वगैरे बनवते त्यावेळेस टाईमनुसार माझं पटकन सर्व काही काम झालं पाहिजे, टिफिन टाईमनुसार बनला पाहिजे, त्यामुळे तिथे लावलेली आहे. नाहीतर मी हॉलमध्ये पण लावू शकले असते, पण हॉलमध्ये काही एवढी गरज नाही. आणि आता जेवढ्या वेली उरलेल्या आहेत त्याचं पण मला एक कॉर्नर बनवायचा आहे, जिथं मला छान व्हिडिओ शूट करता येतील. सो तो पण सेटअप बनवायचा आहे. आज बनवेल किंवा मग ह्या आठवड्यामध्ये ते होऊन जाईल. सो आता मला थोडंसं काम करायचं आहे, तर ते काम करते आणि नंतर मग तोपर्यंत अक्षता येईल, मग आपण गप्पा मारू. सो फायनली अक्षता आलेली आहे, तुम्हाला दाखवते. सो हिअर शी इज. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? तर ही आहे वैजापूरची अक्षता. हिचे ब्लॉग्स तुम्ही पाहिले असतील. जर तुम्ही संभाजीनगरकर असाल तर मोस्टली पाहिले असतील, आणि जर पुणेकर असाल तरी सुद्धा पाहिले असतील. खूप भारी ब्लॉग्स बनवते ही. हिला सुद्धा नक्की फॉलो करा. आणि युट्यूबला सुद्धा आहे. युट्यूबला काय चॅनल आहे माझं? मिस अक्षदा. सो नक्की जाऊन तिचे सुद्धा व्हिडिओ चेक करा. खूप एनर्जेटिक व्हिडिओ असतात. बघितल्याबरोबर तुम्हाला सुद्धा अशी एनर्जी येईल ना. सो आता ती आलेली आहे. आम्ही थोडा आता नाश्ता चहा पाणी करतो, थोड्याशा गप्पा मारतो, कारण आमचं एवढ्या दिवसापासून भेटायचं चालू होतं. आणि आज फायनली दोघींना पण वेळ भेटला. ती पण जॉब करते, मी पण जॉब करते, म्हणून आम्हाला काही वेळ भेटत नाही. तुझ्याची खरंच मी खूप मोठी फॅन आहे. मी तिला स्टार्टिंग पासून फॉलो करते. तिच्या चॅनलचं पूर्ण अनालिसिस मी केलेलं आहे. तिला स्वतःला जेवढं माहिती नसेल तेवढं मी तिचं चॅनल फॉलो करते. सो खूप चांगली ब्लॉगर आहे ही. आणि हिला पण सगळ्यांनी फॉलो करा आणि हिच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तिचे व्हिडिओ शेअर करा. खरंच मला खूप भारी वाटलं. म्हणजे मी युजली कोणासोबत जास्त बोलत नाही, एकटी राहते, पण कधी कधी तुझ्यासारखे कोणी भेटलं ना, मग मला खूप जास्त बोलायला पण भेटतं. तर आणि फक्त व्हिडिओ मध्ये नाही तर समोरून पण खरंच खूप छान स्वभाव आहे हिचा. सो तुम्ही नक्की तिचे ब्लॉग्स चेक करा. तुला कसं वाटतं मग आजचा संडे? मस्त असा. हो, एकदम छान. कसा टाइम गेला समजतच नाही. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता मला रिटर्न जायचंय. आणि उद्यापासून परत आमच्या रेग्युलर रुटीनला लागणार. सकाळी उठा, कामाला जा, बस एवढंच आहे. तर नक्की तिचं पण चॅनल चेक करा. इन्स्टाला पण पेज चेक करा. सेम नाव आहे, मिस इंजिनियर अक्षता. सो खूप छान, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आता आम्ही मस्त गप्पा वगैरे मारतो, तुम्हाला पण ते बघायला भेटेलच. सो चला. मार्केट मध्ये गेली, हातात माईक. आज स्पेशल आहे, पहा आगे लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन. ऋतुजा रॉक्स, किचन वाइब इनसेन. तर गाईज अक्षता गेलेली आहे, आत्ताच जस्ट गेली, 7 वाजले. आणि मी जेवण वगैरे केलं, सर्व झालं मस्त. खूप भारी वाटलं तिला भेटून.
खूप छान आहे तिचा स्वभाव आणि तिचे व्हिडिओसुद्धा खूप भारी असतात यार. तर खूप मस्त वाटलं की आता व्लॉग बघायलाच माझा. तर खरंच अक्षदा खूप छान वाटलं मला तुला भेटून आणि एक नवीन फ्रेंड भेटली मला. तर आणि होती माझी जी बहीण आहे तिची फ्रेंडसुद्धा आहे, पण आमचा कॉन्टॅक्ट इकडून झाला. तर असं सर्व काही. तर आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. हा होता संडेचा ब्लॉग. संडेमध्ये जे काही झालं ते सर्व. तर भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.